ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो, संत सज्जनांनो, पवित्र भगवंताची कथा आपण श्रवण करणारे सर्व भाग्यवान माय बाप आहात। मौजे लोहरा पवित्र पुण्यभूमी आहे। संत मोतीराम महाराज माधव बाबांच्या, संत मारुतराव महाराजांच्या कृपाशीर्वादाचा प्रसाद तुम्हाला आहे। त्या प्रसादाचा परिणाम गावात 2 ठिकाणी रामायण चालतात। एकदा जोरदार टाळ्या, आणि एकाच ठिकाणी नाही, वडगाव सुकरेत थांबलो, थोडं सेवा केली, तिथेही म्हणले 2 ठिकाणी। त्यामुळे परिसर पवित्र आहे। कथेचा प्रतिपाद्य विषय असा आहे, प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी बोलू लागले, हनुमंता, 5 जण जर एकत्र आले तर होतं काय? पंचमहाभूतांचा विषय आहे। पंचमहाभूत जर एकत्र आले तर हा जीव तयार होतो। ती पंचमहाभूताची एकत्र येत नाहीत। येतात का हो? पाणी आणि अग्नी, वारा आणि अग्नी एकत्र येत नाही। अशा प्रकारची पंचमहाभूत एकत्र आल्यानंतर हा देह बनतो, आणि तो देह बनल्यानंतर त्यांचा जो काही विभक्त राहण्याचा विषय आहे तो एका क्षणार्धात दूर जातो। शेवटची खंडणी आणि ज्यावेळेस 5 इंद्रियांचा मेळा आहे, तो मेळा जर इकडे तिकडे झाला तर एका क्षणार्धामध्ये सर्व काही भस्म होत असतं। तर पुढच्या ओळीत संदर्भ लागेल, वाचा। हे 5 विषयाची विषय स्थिती एके निमेषार्धे भस्म होते। विषयी शोभे चिच्छते, जे 5 ही मिळते एकत्र। पंच विषय एकत्र आल्यानंतर विषयामध्ये चित्तशक्ती त्या ठिकाणी प्रज्वलित झाल्यानंतर चित्तशक्ती कोणती आहे? होय, श्रवणी शब्द पडताची जाण, शब्दार्थ श्रीराम आपण। दृष्टी, दृष्टी विषय समस्त, राम रूपे देखत भरत। त्वचा, त्वचा घेवो जाय स्पर्शासी, तव दोहिते राम प्रकाशी। जीभ, रसनारातली आवडी, घेता राम रसाची गोडी। परिणाम त्रिपुटी झाली देशोधडी, घ्राणासी घेवो जाय वास, वासा सबाह्य परेश। हे विषयिक शोभे चित्तशक्ती, आणि चित्तशक्ती शोभल्यानंतर, 1 मिनिट कुठे आहे ओवी? नाही, खालची। हे 5 विषयाची विशेष ग्रंथ पुढा असतो। ओवी क्रमांक 22। हे 5 विषयाची विषय स्थिती, हे 5 विषयांची विषय स्थिती एके निमेषार्धे भस्म होती। 5 विषयांची विषय स्थिती आहे। काय विषय स्थिती आहे? प्रत्येक इंद्रियाची विषय स्थिती आहे। कोणकोणते विषय आहेत? नाकाला सुगंध हवा वाटतो, कानाला सुमधुर गायन हवं वाटतं, दृष्टीला सौंदर्य पाहावं वाटतं, त्वचेला मृदू स्पर्श हवा वाटतो। परंतु याच इंद्रियांमध्ये, पंच ज्ञानेंद्रियामध्ये चित्तशक्ती संचरल्यानंतर दृष्टीला राम दिसतो,
कानाला राम ऐकावा वाटतो, डोळ्यानं राम पाहावा वाटतो, त्वचेला रामाचा स्पर्श व्हावा होईल वाटतो. त्वचा घेऊ जाय स्पर्शासी तव दोहिते राम प्रकाश. याला चित्तशक्ती म्हणावं. आणि ज्यावेळेस चित्तशक्ती इंद्रियांमध्ये संचरते, इंद्रियाचा स्वभाव आहे कोणता आहे? विषया वाचोनी कही अनिक सर्वथा रम्य नाही. हा स्वभावची पाही इंद्रियाचा. इंद्रियाचा स्वभाव आहे विषयाशिवाय गोड काही नाही. विषयाचा स्वभाव आहे दुःख देणं. आणि दुःख बांधवडी आहे हा संसार. त्याचं कारण आहे की पंच ज्ञानेंद्रिय सुद्धा विषयातच प्रवृत्त करतात. आणि मग कडू विषय तो गोडू जीवासी झाला कधी? विषयात इंद्रियामध्ये चित्तशक्ती शोभली नाही तेव्हा. पण जेव्हा विषयामध्ये इंद्रियामध्ये पंचेंद्रिय एकत्र येतात आणि एकत्र आलेल्या इंद्रियामध्ये चित्तशक्ती प्रेरित होते, त्यावेळेस दुःख देणारा देह, दुःख देणारी इंद्रिय सुख देतात. कारण त्यांना सर्व सुखाच्या आदराचा नाद लागतो. आणि मग कुठलंच दुःख उरत नाही. हे पंचेंद्रिय पंच ज्ञानेंद्रियाचा विषय आहे. आणि कर्मेंद्रिय याची रीती शेविती श्रीराम चित्तशक्ती. भगवान हनुमंताला समजून सांगतायत, पाच एकत्र आल्यानंतर दुःख देणं हा ज्यांचा स्वभाव आहे ते सुद्धा सुख द्यायला सुरुवात करतात. मग तू आणि आम्ही तर बंधू आहोत, आपण जर एकत्र आलो तर कळी काळाला लाथा देऊ, अशा प्रकारे प्रभू बोलतायत. इतस्तता विचरती जाना ते साम्यायती पंच प्राण. चलन सांडोनी आपण निश्चल दान स्वयंभूत. प्राण ज्यावेळेस इतस्ततः विचरण करतात, हे बघा समाजाची ताकद एकत्र आल्यानंतर. पाणी ज्यावेळेस दोन काठामध्ये स्वतःला बांधून घेतं त्यावेळेसच त्याचं सामर्थ्य तयार होतं. नाहीतर धो पाऊस डोंगरावर पडतो पण उन्हाळ्यात चिमणीला प्यायला पाणी उरत. कारण संयम आणि बंधन याशिवाय जगात सामर्थ्य निर्माण होत नाही. इतस्ततः विचरण करणं वायूचा मूळ गुणधर्म आहे चंचल. चंचल असणारा वारा ज्यावेळेस एकत्र येतो, पंचप्राण एकत्र येतात आणि त्या पंचप्राणांचं इतस्ततः फिरणं बंद होतं, त्यावेळेस ते देह चालवू शकतात. त्यामुळे एकत्र येण्याची ताकद आणि पाच एकत्र येण्याची विशेष ताकद हनुमानजींना भगवान समजवत आहेत. एके आवरिला 14 होय पाचाची एक मुसळ. अहंकार चित्त बुद्धी मानस सहज समरस स्वयंभूती. पाच एकत्र आले की सामर्थ्य तयार होतं. पण पाच एकत्र येण्यासाठी एकानं पुढाकार घ्यावा लागतो. कारण 5 जण पुढाकार कधीच घेत नसतात. गाव सुद्धा चालवायचं असेल तर राव एकच असतो. देश सुद्धा चालवायचा असेल तर राव एकच असतो. पण बाकीच्यांनी त्याला सहकार्य करायचं असतं. आणि इथला राजा कोण आहे? मन राजा आहे. आणि मनानं मनावर घेतलं, हो मनानं मनावर घेतलं, मग मात्र काय होत नाही, काहीही होत. मन जर राम झालं तर काय काम उरेल? काहीच नाहीये. मन ज्यावेळेस सावध होत त्यावेळेस होय पाचाची एक मोस. कोणकोणते 5 आहेत? अहंकार, चित्त, बुद्धी आणि मानस. अहंकार असला पाहिजे का नसला पाहिजे? अहंकार असणं हे जिवंत असल्याचं लक्षण आहे. परत लक्षात घ्या शब्द. अहंकार असणं हे जिवंत असल्याचं लक्षण आहे.
जिवंत असतो त्याला अहंकार असतोच. अहंकार हा अग्नी आहे, अंगाला लावला तर पोळतो, पण चुलीखाली घातला तर भाकर भाजून देतो. त्यामुळं पोट अहंकाराशिवाय भरतं का? जठर अग्नीशिवाय पचन होतं का? याचा धरील अभिमान करील आपुले जतन. तस अहंकार चित्त चित्त चेतने ते धरीत मन पूर्व संकल्प आठवीत. कशासाठी? राम कार्यार्थ साधावया. बुद्धी निश्चयाला धरते. त्यावेळेस अहंकार चित्त बुद्धी आणि मानस, सर्वात महत्वाचं काय? माणसाचं मानस भाव त्या ठिकाणी एकत्र असल्यानंतर सहज समरस सोय होती. कुणाला? अहंकार चित्त बुद्धी आणि मानस, ही चार जण कुणाशी समरस होतात? पहिल्याचा उल्लेख केला नाही, पण त्याचं नाव आहे मन. मनानं मनावर घेतलं आणि चार जणांना आवरलं. ही सगळी चार जण कुणाच्या ताब्यात आहेत? मन जर म्हणलं रामायणाला जायचा कंटाळा आलाय तर सगळेच बसतात, बरोबर आहे. पण इथं आल्यानंतर मनानं जर इथं आणलं तर रामायण सांगाय बसायचा अहंकार येतो. इथं आल्यास खाली बसा वाटत नाही. चार तरी ओव्या सांगाव्या, आणि ते सांगत असताना चित्त वाचणाराकडे असतं, बुद्धी काम करते. या सगळ्या गोष्टी होतात. फक्त मनावर कुणाला धरावं लागतं? मनानं. एके आवरिल्या चौघास. एकानं जर चौघाला धरलं तर पाचाची मूस होते आणि परमार्थ घडतो. आणि मग जगाला खाणाऱ्या काळाच्या माथ्यावर पाय देता येते. भगवान सांगतायत पाच एकत्र आले की हे होत, नाहीतर पाच जणांचं सुद्धा अवघड होत. पाचाची एकात्मता काळाते हननातात कायचा काळ नियंता ब्रह्मसायुजता हाताचळे. पाच जर एकत्र आले होय तर कळी काळा अनोला था. काळाला लाथ मारण्याची ताकद येते कधी? पाच एकत्र आल्यानंतर. आणि त्या पाचातला मुख्य बुवा आहे, त्याचं नाव मन करारे प्रसन्न. कारण राजानं मान्य केलं की प्रजा माग येतच असते. विषय येतो का? तसं मन हा राजा आहे. मनानं जर मनावर घेतलं तर माणसाचा देव होतो. आणि मनानं जर विचार केला याला नरकात घालायचंय तर नरकचा नारायणही होतो आणि तिथंच नालायकही होतो. दोन्ही कुणाच्या हातात आहे? मनाच्या हातात आहे. कायसा काळ नियंता. जगावर सत्ता कुणाची आहे? काळाची आहे. परंतु मोतीराम महाराज म्हणले 8 दिवसानंतर जाऊ. काळाचं चाललं नाही चालत. ज्यांनी मनावर घेतलं आणि मन लावून भजन केलं, काळावर सत्ता त्यांची आहे. आणि जे मनावर घेत नाहीत त्यांच्यावर सत्ता काळाची आहे. सत्ताधीश बनायचं आहे का सत्तेच्या अधीन बनायचं आहे? ते कुणाच्या मनावर आहे? मनाच्या मनावर आहे. भगवान प्रभू रामचंद्र हनुमंताला सांगतायत आपण मनावर घेऊया. जिरोणी जीव शिव पदवी स्वरूप स्वयानुभवी पूर्ण ब्रह्मत्व ठसावे दिवी पंचाैक्य भावी पद ऐसे. ब्रह्म सायुज्यता हाताला येते जर मनानं मनावर घेतलं तर. इथं मागची ओवी संपली आणि आता काय म्हणतायत? जिनोनी जीव शिव पदवी. जीव आणि शिव या काय आहेत? पदव्या.
कोणत्या पदव्या आहेत? शिव म्हणजे काय, जीव म्हणजे काय? 3.5 हाताचा देह म्हणजे मी वाटतो तो जीव आहे. या लागी बरोबर. 3.5 हाताचा देह ज्याला माझा वाटतं, मी एवढाच आहे ज्याला वाटतं, मी एवढाच आहे असं ज्याला वाटतं, त्याला वाटतं माझी पत्नी, त्याला वाटतं माझं घर, माझं गाव, माझी माणसं, माझा पैसा वगैरे वगैरे. हा आहे जीव. मी त्या परमात्म्याचा एक अंश आहे असं ज्याला वाटतं तो शिव आहे. आणि जिनोनी जीवशिव पदवी, मी त्याचा अंश आहे असं जरी वाटत असलं तरी मी तो आहे वाटत नाही. आलं का दोन्हीतला फरक लक्षात येतोय? जीव म्हणजे मी एवढाच आहे, शिव म्हणजे मी आणि तो, मी त्याचा आहे. ममांशु जीव लोके, याला जीव म्हणावं. आणि जिनोनी, भगवान म्हणतायत मनानं जर मनावर घेतलं तर जीव आणि शिव पदव्या हिसकटवून घेता येतात, जिंकवता येतात. आणि इतकंच नाही, स्वस्वरूप स्वयं अनुभवी. जीवाचं स्वस्वरूप, खरं स्वरूप कोण आहे? जीव राम आहे. कोण आहे? जीव चैतन्य घन परमात्म्याचा अंश आहे. अहंकारे घालोनी घाला अव्यक्त व्यक्ती आणला. अहंकारानं घाला घातला आणि ब्रह्म ज्यावेळेस निद्रिस्त अवस्थेत आहे, त्या निद्रिस्त ब्रह्म अवस्थेला मी ब्रह्म आहे याचा विसर पडणं, याला शरीर म्हणतात, याला जीव म्हणतात. आणि त्या जीवाच्या पलीकडे, शिव पदवीच्या पलीकडे जाऊन मी कोण आहे, अहम ब्रह्मास्मी याचा अनुभव घेता येतो. आणि पूर्ण ब्रह्मत्व ठसावे जीवी, जीवाला पूर्ण ब्रह्मत्वाचा ठसा पडतो. मग ब्रह्मीभूत मोतीराम महाराज, हे की नाही? ही सामर्थ्य कधी येतं? मनानं मनावर घेतल्या नंतर. हनुमंता, आपण 5 एकत्र होऊ आणि कळी काळाला लाथा मारू. प्रभू रामचंद्र बोलत जरी असले, नाथ महाराज तुम्हाला डवसतायत. एवढं लांबवण्याचं काय कारण? हनुमंताला एवढं समजून सांगायला हनुमान अडाणी आहेत का? या खेळात शहाणं कोण आहे? शहाण्याला सांगण्याची गरज आहे का? शहाण्याचं निमित्त केलंय तुम्हा आम्हाला सांगतायत वागांनो. एवढी शेवटची संधी आहे मनुष्य देहाची. आता तरी मनावर घ्या आणि परमात्म स्वरूपात एक रूप व्हा. या लागी गात पिनंदनात शीघ्र करोमी प्रयाणात. वाचवी बंधू लक्ष्मणात बहु प्रतारणा काय बोलू. यासाठी हनुमंता लवकरात लवकर प्रयाण करा, जास्त बोलणे नको. ऐसे श्रीरामाचे उत्तर तैसे व्युत्पत्ती समुद्रात. ऐकल्याला दे कपिंद्र काय उत्तर बोलतात. प्रभू रामचंद्र अशा प्रकारे बोलल्यानंतर तसंच कोण बोलतायत? सर्व वानर. हे बघा, काम चांगलं असलं उग ह म्हणायचं. बऱ्याच जणांना वाटतं काम तर सुरू आहे, आपण ह म्हणल्यानं काय होतं? आपण ह म्हणल्यानं आपलं कल्याण होतं. मग कुणाच कल्याण करायचं? सगळ्या वानरांना औषधी कळत होत्या का? सगळे डोंगरावर गेलते का नाही? एकाला तरी सीता माहिती होती का? सगळे शोधाय गेलते का नाही? मग सीता कोण शोधली? वानरांनी. नावावर कुणाची झाली? असंच असतं राम कार्याचं. सगळीच वानर म्हणू लागले राम कार्यासाठी हनुमंता उठा. सर्वांनी विनंती केली. हनुमंताला आनंद झाला आणि आनंदामध्ये हनुमानजी काय करतात ऐकूया. समुद्र ओलांडण्यासका ज्याने पालथी केली लंका. भेदराला विलाद चमुका तो हनुमान देखा सरसावला. कार्य करण्यासाठी जो निघालाय तो कसा आहे?
ज्यानं एका उड्डाणानं समुद्र पालथा केला, समुद्र मागे टाकला, लंका पालथी केली. होय, कामाला निघालाय, पण कोण आहे महत्वाचा आहे. त्याचा इतिहास काय, त्यावरून भविष्य काय ठरतं. नाथ महाराज सांगताय तो सरसावलाय जो गेल्यानंतर कधी रिकामा आला नाही, असं सांगताय. हनुमान साठपता जीवी सूरदुध मित्रा किल्या देवी पुष्पवृष्टी केली अवघी निज वैभवी कपिंद्र. हे भावार्थ रामायण आहे. नुसतं हनुमानजी उठल्याबरोबर नाथ महाराज हनुमानजींच्या कार्यावर विश्वास व्यक्त करतायत. मला शहाण्या माणसानं नुसतं असं जरी केलं तरी बातमी बनत असते. काय बनत असते? बातमी बनत असते. आणि जो कमजोर आहे त्यानं किती जरी नाचला, फाडून टाकील जरी म्हणलं गावातला एखादा माणूस, कुणी दिवसभर फाडून टाकील म्हणलं तर कुणी त्याच्याकडे बघत नाही. पण मोदी साहेबांनी म्हणावं पाकिस्तानची उद्या बघतो, अख्ख्या दुनियेत न्यूज चालेल का नाही? पाकिस्तान तर विचार करते आपला कार्यक्रम, कारण जो सामर्थ्यवान आहे त्याची सत्ता आहे महाराज. हनुमानजी नुसते सरसावल्याबरोबर ही ताकद कशाची आहे माहितीये का? मोदींनाच का दुनिया घाबरते? त्याचं एकच कारण आहे, प्रभू रामचंद्र भगवान की जय. ही दुनिया नामधारकाला घाबरते. कुणाला घाबरते? नामधारकाला घाबरते. नामधारकाचा महिमान आहे. हनुमानजी नामधारक आहेत. नुसते निघाल्याबरोबर देवलोक पुष्पाचा वर्षाव करू लागले. सत्वार दावन कपीपती औषधी आणली अनिल निश्चिती. वा, सौमित्र उठविल मारुती उदया गबस्ती न येता. हनुमानजी गेलेत का? फक्त जाग्यावर एवढंच सरकलेत महाराज. देव लोक म्हणू लागलेले आहेत आता जर हा गेला तर औषधी 100% आणणार आहे. यानं औषधी आणल्यानंतर लक्ष्मण उठणार आहे. लक्ष्मण उठलेल्या बरोबर रामचंद्र प्रभू रावणाला मारणार आहेत आणि मारल्या बरोबर आम्हाला आमची सुटका होणार आहे. आणि बाकी सगळ्यांना होय विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. आणि आपला धर्मच भारी, ऐकाय शक्ती, खायला नुकती, मिळायला मुक्ती. मजा आहे की नाही? आणि त्यामुळं अशा धर्माची स्थापना होणार आहे जी राम राज्य असेल. सर्वांना आनंदी आनंद आहे. लक्ष्मण उठली आदान श्रीराम स्वयं आपण निमेषात वधील रावण राज्य विभीषण स्थापिल. रावण मारायला रामाला एकच सेकंद बस झाला. किती? पण कधी लक्ष्मण उठल्या. जोपर्यंत लक्ष्मण उठणार नाही सौमित्र बळे मी बलवान. राम कसे? सौमित्राच्या बळावर 7व्या अध्यायात म्हणतात त्रिभुवन आक्रमी. पण सौमित्रे विन येथ काही नोहे मी रघुनाथ. लक्ष्मण उठल्याबरोबर रामचंद्र प्रभू रावणाला मारतील. सर्वजण आनंदाने विचार करतायत. फिटेल सकळांतीचा कडी सुठेल देवाची बाणवडी अनन्या अमर कोडी स्वर्गी गुडी उभारते. हनुमान फक्त इतकं सरकलेत. किती ओव्या किती लिहिल्या नाथ महाराजांनी. रावण नक्की मरेल, देवाची बांधवडी सुटेल, जगात राम राज्य येईल. ही हनुमंताच्या सरकण्याची ताकद आहे. कमीत कमी आपल्या सरकल्यानं गावातल्यांना एवढं वाटावं रामायण चलतंय गडे. एकदा जोरदार टाळ्या. आपलं अस्तित्व कमीत कमी इतकं असावं की आपण आपल्या गावातलं रामायण
चालवावं, ते चालवणाऱ्या बाबतीत बाकीच्यांनी म्हणावं आपलं एवढं अस्तित्व नक्की आहे की रामायणाचा एक श्रोता मी वाढवू शकतो. किती? एक श्रोता. आपण जर येऊन बसलो तर 50चे 51 होतात ना. आपण एवढं करू शकतो की नाही? आणि हे जिवंत असल्याचं लक्षण आहे. हनुमंताच्या रजिस्टरला आपली हाजरी पडली पाहिजे. तिथं जर ऑप्शनटी पडली तर डायरेक्ट यमाकडे प्रेझेंटी पडत असते. याचा विचार केला पाहिजे. ऐसा करत सरसा मला वानर, करो निराम नामे बुबुकार, काय बोलिला उत्तर श्री रघुवीरा परिसता. अशा प्रकारे सरसावला आणि काय केलं? प्रभू रामचंद्र भगवान की जय. हे लक्षात घ्या. आपण कोण आहेत? जगात 3च प्रकारची माणसं. राम राम करतो तो नर, जय श्रीराम म्हणतो तो वा नर, आणि दोन्ही ऐकल्यानंतर मारक्या जनावरासारखं बघतो तो दलिंदर. आपण कोण आहेत? आपण वानर आहेत. त्यामुळे जय श्रीराम म्हणलंच पाहिजे. पहिले राम बोलो, पुन्हा काम मारायचं. आणि त्याच वेळेस ते काम यशस्वी होतं. हनुमंतानं भावार्थ रामायणात सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, कोणतं काम राम म्हणल्याशिवाय केलंय असा जर उल्लेख असेल तर रामायण सांगायचं बंद. एकही नाही. आणि तोच आपला धर्म सांगतो. माणूस भेटल्याबरोबर आपण कामाचं बोलतो का रामाचं? दिसल्याबरोबर राम राम, पुन्हा बाकीचं काम. हा धर्म आहे. आणि या धर्माचं जर पालन केलं तर स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञो जाणपा, म्हणून भरतता तीर्थ पापा संचारू नाही. आपलं वाटोळ कशानं झालंय माहितीये का? राम राम म्हणत नाही त्याच्यापाशी जातो, आणि राम मंदिर पाडतो म्हणतो त्याच्या दुकानाला जातो. मग आपल्याला यमापासून कोण वाचवी? राम म्हणत नाही, त्याचं तोंड बघत नाही, त्याला वा नर म्हणतात. लोटांगण श्रीरामचरणा करून अनुवादला झाला, सावधाय कर गुणंदनाय विज्ञापना हे माझे आय. परमार्थातून शिकावं. मोठ्या पुढं विज्ञापना प्रतिज्ञा नाही. होय, ज्ञानेश्वर महाराजांनी एकाच ओवीत केली, पुढे किती ओव्यामध्ये विज्ञापना केली. तरी अवधान ऐकले निदिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे. लगेच लक्षात आलं पुढे सद्गुरु आहेत. परी प्रौढी न बोलो होजे, तुम्हा सर्वज्ञांचे समाजे. देयावे अवधान हे माझे. मोठ्या पुढे केली जाते ती विनंती आहे, आणि सामर्थ्यानं राम कार्याची केली जाते ती प्रतिज्ञा. प्रतिज्ञा करणं हा भाव आहे. इथं सुद्धा शेवटी प्रतिज्ञा शब्द येतोच. का? राम कार्य करायचे तो सात्विक अहंकार आहे म्हणून प्रतिज्ञा, परंतु स्वधर्माचा शिष्टाचार म्हणून विज्ञापना. रामचंद्र प्रभूंपुढं काय विज्ञापना करतात ऐका. स्वामी सयवडी कोण चिंता, दिव्य औषधी समर्थात, मदसारिका दूता सतात, क्षणार्धता निलय. स्वामीला काय चिंता? हे बघा, मालकाला चिंता कधी? शेवगडीला असल्या नंतर. बापाला चिंता कधी? पोरग बिनकामाचं असल्या. बरोबर आहे का? पोरग जर पक्क कामाचं असलं तर बापाला चिंता. भक्त जर पक्का असला तर देवाला पण चिंता नाही. महाराज, प्रत्येक गावातून नामगजर येणार म्हणजे
येणार, नाहीतर लाज वाटे मज तुझा मनविता दास. बलवान भगवंताचा भक्त हनुमानजी म्हणतात, अहो भगवंता मी असताना चिंता करण्याची गरज नाहीये, निश्चित दिव्य औषधी आणल्याशिवाय राहणार नाही. ऐके नरवीर पंचाननाथ जनी विकाळ करसी मनात तुझे नामे दिन जनाब अंग बलदान धैर्याची. हे भगवंता नरवीर पंचानना, अहो तुम्ही विकळ मनाला करत आहात, पण तुमचं नुसतं नाव जरी घेतलं तर प्रत्येकाला धैर्य येतं. असे तुम्ही परमात्मा आहात. तुझे नामे यश कीर्ती, तुझे नामे द्रत विरक्ती, तुझे नामे अगाध शांती प्राणी पावती रघुराया. हे भगवंता तुमचं नुसतं नाव घेतलं तर काय काय सांगितलं? यश कीर्ती धृती विरक्ती, है की नाही? जासी श्रीराम स्मरण नाही, नित्य श्रीराम स्मरण तेथे वीर्य धैर्य कीर्ती कल्याण ब्रह्म पावती सनातन. हे महिमान स्मरणाचे, जेथे श्रीराम विस्मरण अशीच ओवी, एखादा शब्द मागे पुढे झाला असेल, तेथे अकीर्ती अपयश अकल्याण. काय? अकीर्ती अपयश अकल्याण. रामाला विसरला की कीर्ती नाही, यश ही भगवंताची विभूती आहे आणि यशही गौरविला. आणि ते यश दिलेला हनुमान बोलू लागला, भगवंता अहो तुमचं नाव जरी घेतलं तर हे सर्व प्राप्त प्राण्यांना होतं, ते तुम्ही जगन्नाथ आहात. नामी नाही जन्म मरण, नामी नाही निज पतन, वाह! नामी सदा स्वानंद घन, पूर्ण नामचित घन रघुवीराज. रामचंद्र प्रभूंचं नाव कसं आहे? चितघन आहे. ओवी किती आहे? 139. 139. नामी नाही, नामी नाही जन्म मरण. जन्म मरण फेडायचं असेल तर एकच पर्याय आहे. काय? हे बघा, मुक्ती मिळण्याचे 2 मार्ग आहेत. एक, रामाचं नाम घ्यावं लागतं. काय घ्यावं लागतं? नाम. दुसरी गोष्ट, रामाचा बाण लागावा लागतो. जगात तिसरा पर्याय मुक्त होण्यासाठी, राक्षस पाप करतात रामाचा बाण लागावा म्हणून, आणि तुम्ही आम्ही पुण्य केलं पाहिजे रामाचं नाव यावं म्हणून. कारण बोर्ड लावलेला आहे, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. जगती तलाच्या पाठीवर नाव घेऊन वाया जातच नाही, ही ताकद आहे. म्हणून नामापाशी जन्म नाही मरण नाही. नाम घेतो त्याचं पतन नाही, आणि नामी सदा स्वानंद. नाम किती बलवान आहे. नाथ महाराजांनी सुंदरकांडात सांगितलं, राम नामाचा कडकडाट भव समुद्री पायवाट, पायरी करोनी वैकुंठ होती प्रविष्ट परब्रह्मी. वैकुंठ सुद्धा खाली आहे, ब्रह्म त्याच्या वर आहे. वैकुंठावर पाय देऊन ब्रह्मात एकरूप होण्याची ताकद नामात आहे, आणि ते तुझं नाव होय. हनुमंताचं भजन कसं आहे? निश्चयाचे राम भजन. हनुमानजी बोलतायत, अत्यंत दान मूळ पाषाण नामे उद्धरिले संपूर्ण, तेथे बापुडे मरण कोण. वाह! श्री लक्ष्मण चिंता बया. अहो नामानं जडाचा उद्धार झाला, नामानं मुळाचा उद्धार झाला, नामानं जगाचा उद्धार झाला. मरणाला जास्त किंमत देऊन मरणाची किंमत वाढवू. होय, मोठ्यानं किंमत दिली की कुणाची किंमत वाढते. साधू संतांनी कधी मरणाला किंमत दिली का?
मरणाला किंमत देतात ती घाबरतात. यम सुद्धा ज्यांना लट 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 करतो ते होय ऊर्ध्वपुंड भाळ, कंठी शोभे माळ, कापिजे कळिकाळ, तया भेने कुणाला भीतो काळ. गोविंद शयनी गोविंदासनी, गोविंद त्यामणी बैसलासे. आणि देवा एवढी ताकद तुझ्या नावात आहे, या मरणाला काय किंमत देतात बजरंग बली बोलतायत. मुख्य औषधी सकळ जनी, नामामृत संजीवनी. नामे निर्मुक्त भावबंधनी, चुडामणी नरविराज. होय बाकीच्या औषधी आणि नाम मुख्य औषध. होय बाकीचे मंत्री आणि एक मुख्यमंत्री. मला सांगा, मुख्यमंत्र्यानं राजीनामा दिल्यास बाकीचे मंत्री राहतात का? मुख्यमंत्र्याचा राजीनामा हा मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. तसं जगात औषधी गुण देतात, कारण आणखी रामनाम घेणारी लोक आहेत. नाहीतर औषधी गुण देणार, कारण मुख्य औषधी सकळ जनी नाम अमृत संजीवनी. आणि ही नामामृताची गोडी कुणाला लागली? वैष्णवाला धली, योगिया साधली. योग्याच्या अंगावर जीवन कळा आहे का? ते काही चांगलं चुंगलं दिसतंय का? नाही ना. आमचे वारकरी धोत्रे ढिले करू करू द्वादशीचं वरण पितेच महाराज. तरी सुद्धा मुक्ती नुक्ती सगळं मिळतं. म्हणजे कशाचं बळ आहे? जय जय राम कृष्ण हरी. आणि एकच नारा आहे आता घरोघरी, फक्त राम कृष्ण हरी. हीच नामामृत संजीवनी आहे. याच नामानं भवबंधनातून मुक्त होत. असं चुडामणी असणाऱ्या भगवंताला नामाचं कीर्तन हनुमानजी करतायत. काय से ब्रह्मशास्त्राचे बळ, काय से बापुडे काळ. तुझे मारक सबळ, नाम केवळ रघुनाथा. अहो भगवंता, ब्रह्मशास्त्राचं काय बळ आहे? ब्रह्माचं शास्त्रही चलत नाही, शस्त्रही चलत नाही. कशा पुढं? नामापुढं. भावार्थ रामायणाचा पहिलाच अध्याय सांग. होय ब्राह्मण मारल्यास नरकाला जातं का? जाते की नाही नरकाला? पहिल्याच अध्यायात सांगितलंय. श्रावण बाळ मेला कुणाच्या हातून? दशरथाच्या. आणि श्रावणानं राम शब्द वापरला, तो कुणाला ऐकू गेला? दशरथाला. नाथ महाराजांनी सांगितलं दशरथ पापातून मुक्त झाला त्याच मिनिटाला. इतकी ताकद नामात आहे. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, त्या देवाचं मुख पाहण्या इतकीच ताकद नाम घेण्यात आहे. म्हणून बापुडा काळ आहे, त्या काळाला काय किंमत देता? मृत्यूच्या मारक रामाचं नाव आहे. म्हणून मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर. अशा प्रकारे सांगू लागले. ऐस्या सोन्या मदात्या दिदली तुम्ही, तरी औषधी आणि नवी ज्या दुर्गमती लोक्या. ऐसे असोनिया तुम्ही सर्व सत्ताधीश असूनही आम्हाला काम सांगतात. हे बघा, लोक गरजवंताची कामं करत नाही, लोक धनवंताची कामं करतात. एखाद्या साध्या माणसानं जर जाऊन पाणी आण म्हणलं तर आणतात का? पण ज्याला सगळे देऊ शकतात त्यानं जर म्हणलं पाणी आण, मग उठून पटकन कर, तू आणू का मी आणू? तसंच आहे. रामचंद्र प्रभू सर्व सत्ताधीश आहेत. नजर उचलली तर सृष्टीची घडी उलटून टाकण्याची ताकद आहे.
जयाची विक्षेप भ्रुकुटी रची ब्रह्मांडाच्या कोटी, एवढे परमात्मा तुम्ही बलवान आहात, एवढी सर्व सत्ता असताना तुम्ही सेवेची संधी जर मला देतायत, कुणाला देतायत? मला देतायत, तर मी गमावेल का? आणि सेवेची संधी गमावतात त्यांच्यासारखा जगात मंद भाग्यवान नाही. आणि हे बघा, तुझे कारणी देह माझा पडावा. जीवनात विचार करा, जन्मलेल्या जगलेल्या प्रत्येक दिवशी मला त्या प्रभू रामचंद्राची सेवा घडली का? हनुमंताला सीता शुद्धी करता आली, तुम्हा आम्हाला कमीत कमी रामायणाला येता येतं महाराज. एवढी तरी सेवा आपण केली पाहिजे. नाही काय, तुम्ही रामायण ऐकलं नाही ऐकलं तरी तो देव आहेच. तुम्ही रामराम नाही केलं तरी तो देव आहेच. होय, लाडक्या बहिणीचा तुम्ही फॉर्म भरला नाही तरी योजना सुरू आहे, पण तुम्ही फॉर्म भरल्यामुळे तुम्हाला 1,500 येतात. योजनेला फरक पडत. तसं जय श्रीराम म्हणलं तरी रामदेव आहे, नाही म्हणलं तरी रामदेव आहे, पण म्हणल्यामुळे तुमचा उद्धार होतो. तसं हनुमानजी म्हणतायत, भगवंता कामाची संधी दिली आहे, निश्चित करेल असं सांगतायत. चिंता न करी रघुनाथा, चित्ता दुःख नदी सर्वथा, चिंतेचे भान हृदय घेता, दुःखावस्था अनिवार्य. चिंता करू नका देवा, कारण चिंता बरी. एकच अनुस्वाराचा फरक आहे, पण एक अनुस्वार जिवंत असणाराला जाळतो आणि अनुस्वार नसणार मेलेल्याला जाळतो. फरक एवढाच आहे. चिंता लागली तर बिरूड लागलेल्या झाडासारखा झाड दाकट माणूस वाळून जातो. भगवंता चिंता करू नका, हनुमानजी बोलतात. चिंता सरले संचरल्या शरीरी, सुख नदी तिळभरी, लागता चिंतेची लहरी, सुरासुरी कापिजे. या ओव्या नाथ महाराजांनी आपल्यासाठी लिहिल्यात. देवाला चिंता असावी का नसावी? खरं सांगा, देवाला चिंता असावी का नसावी? आता ही शक्तीचा कार्यक्रम ज्यानं आयोजित केलाय, जो मुख्य सूत्रधार आहे, त्याला चिंता असावी का नसावी? त्याला असावी, बाकी कोणालाच नसावी. बरोबर? बाकीच्यांना सांगितले तेवढंच काम करायचंय, पण मुख्य व्यक्तीला सगळं नियोजन करायचं. चिंता हा विषय रामाचा आहे, चिंतन हा विषय भक्ताचा. बरोबर? आपण काय करायचं असतं? चिंतन. रामानं काय करायचं असतं? चिंतन करतो त्याची चिंता, तो कुणाची करत नाही. मला त्याचा एक धंदा विशेष आहे. आधार कार्ड असेल तरच राशन, कुणालाही कसं मिळेल महाराज? आणि नाम हा आधार आहे. त्यामुळे म्हणू लागले, भगवंता तुम्ही चिंता करू नका. वास्तविक चिंता भगवान करतात. भगवान शंकरांनी कधी चिंता केली? रावणानं बायको मागितली, देऊन टाकली. मला चिंता कुणाला करावं लागली? ज्याचं भजन करतो. आणि आपलं भी तसंच आहे, आवडीने भावे तुझी चिंता त्यासी सर्व आहे. पण बलवान भक्त म्हणू लागला, भगवंता तुम्ही चिंता करू नका, आम्ही आहेत. हनुमानजी बोलतायत, सुखाने दी राजभवन, सुखने दी भोगायतन, दारा पुत्रादी जना, सुखदान देती. आणि चिंता जर लागली तर राजा जरी बस असला आणि गादीवर जरी बसला तर त्याला राजभुवन सुख देत नाही. राजभुवन सुख देत नाही. भोगायतन, आयतन म्हणजे भोगाची साधन. गाडी असली तरी त्याला गाडीत आनंद वाटत नाही, माडी असली तरी त्याला माडीत आनंद वाटत नाहीये. आणि दारा पुत्र जन, अख्ख्या गावात मान जरी सन्मान असला, प्रत्येक जण जरी स्वागत करू लागलं तरी आनंद वाटत नाही.
दारा पुत्र मुलं लेकर बाळ जरी असले, चिंता असली की माणूस ते गुंगच असतं महाराज, ते रेंज मध्ये येत नाही असं सांगू लागलं. सुखने दी धन संपत्ती, सुखने दी सकाळ संपत्ती, सुखने दी यश कीर्ती, चिंता चित्ती प्रवेशता. चिंता जर चित्तात प्रवेशली, होय, मालकाच्या खुर्चीवर जर चोर बसला तर घराचं चांगलं होईल का वाटून? मालकाच्या खुर्चीवर जर चोर बसला, अहो हृदय हे चिंतनासाठी आहे, चिंतेसाठी नाही. एखादं सरकार असेल आणि तिथं जर नोकरदारांना पगार मिळत नसेल तर त्याला दिवाळखोर सरकार म्हणतात. बरोबर आहे? त्या सरकारला कोणी किंमत देत? ड्युटी करणं काम कर्मचाऱ्याचं आहे, पगार टाकणं काम सरकारचं आहे. तसं भजन करणं काम आपलं आहे, चिंता करणं काम त्याचं आहे. चिंता जो करतो तो भक्त नाही, अजिबात नाही महाराज. का चिंता करतोय याचा अर्थ त्याचा देवावर पूर्ण विश्वास अजिबात नाही. कुणाकडे बघावं? वारकरी संप्रदायासाठी अभंग आहे महाराज. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय, त्याला चित्तात ठेवायचंय, कारण वाचे वदता शिवनाम तयान बाधी. ज्याला क्रोध काम बाधा करत नाही ते घर रामनामानं भरलेलं असतं, आणि जे घर रामनामानं भरलेलं आहे त्याची चिंता त्याला असते. पण नाथ महाराज सांगू लागले, चिंता चित्तात येऊ देऊ नका. भगवंताचं निमित्त उपदेश आपल्याला. चिंतेने नव्हे लोक, चिंतेने प्राप्त नवे स्वर्गिक, चिंतेने न साधे योग सुख, चिंता दहा देख भला नव्हे. चिंता अग्नी चांगला नाही. चिंता करणारा माणूस चार माणसात बसत नाही. चिंता असणारा माणूस त्याचं काम नीट करत नाही. काम नीट नाही झालं तर मोबदला मिळत, पैसा नाही आला तर बाजार नीट चालत, इहलोकात नाही. रामायणाला तो येत नाही, आला तरी ओवी त्याच्या ध्यानात राहत नाही. आणि जयाचे ऐहिक धड नाही, दयाचे परत्र पुससी काय. होय, ज्याच्या खिशात रुपये नाही तो हेलिकॉप्टरनं जाईल का? चिंता शंका करण्याची गरज आहे का? शेतात पेरलंच नाही, रास होईल का? नाहीये. त्यामुळं चिंता योग्य नाहीये. यहलोक नाही, परलोक नाही, सर्व ठिकाणावरून माणसाला उद्ध्वस्त करून टाकते तिचं नाव चिंता. आणि त्या चिंता रूपी अग्नीला शरीरात प्रवेश होऊ देऊ नका असं सांगतात. परमानंदाचे वान समग्र, चिंतेने जाळिले तो फेर, चिंतेने परमार्थाचे घर, निरंतर बुधवसे. परमार्थाचं घर चिंतेनं वाटोळ केलं मला. चिंता वाईट. परमानंदाचे वन समग्र. सगळीकडेच राम नाम आहे तर आनंद कोणता आहे? परमानंद आहे. परंतु या आनंदाच्या वनामध्ये जर अंतःकरणात चिंता असेल तर तो माणूस येऊन शक्ती ऐकतो का? आज एवढे साधू संत लोक सगळे इथं आहेत, पण उद्याची चिंता करणारा माणूस इथं येत त्याला झोपही लागत नाही. बरं का, लक्षात घ्या. तो घरी आराम करतोय असं अजिबात नाही. चिंता असणारा झोपतही नाही, पण इथं येतही नाही. विशेषता आहे. म्हणून परमानंदाचं वन चिंतेनं खाक करून टाकलं. चिंतेने परमार्थाचे घर निरंतर उद्ध्वसे. निरंतर परमार्थाचं घर उद्ध्वस्त केलं. पुन्हा जरा लेकरांची चिंता आहे हो म्हणून पाराकडे येणं, जरा चिंता आहे हो म्हणून दिंडीत येत नाहीत. चिंता चितेवर टाकेपर्यंत सुटत. चिंतन घडत नाही आणि चितेवर टाकलं तरी जन्म मरण चुकत नाही.
परमार्थाच्या घरात चिंता येऊच देत नाही, म्हणून गॅरंटीनं सांगतो मरण येणारच आहे. काय जगात एकमेव सत्य आहे, जन्मलेल्याचं लग्न होईल माहिती नाही, बायको मिळेल माहिती नाही, लेकरू होईल माहिती नाही, पण जन्मलाय तो मरणार आहे 100% आहे. आणि मरणार आहे तर जिवंत आहे तोपर्यंत चिंतन करा, चिंता करू नका. का चिंता करणारा मेला तरी मागचं काहीच राहत नाही, आणि चिंता करणारा जगला तरी काहीच होत नाही, आणि चिंतेनं जगात काहीच होत नाही. कामाचं सुद्धा चिंतनच करावं लागतं, कामाची चिंता केल्यानं काम होत नाही. कसं होईल म्हणून कपाळाला हात लावून 2 दिवस बसल्यानं काम संपत नाही, काम करावं लागतं. कृतीला चिंतन म्हणतात, आणि चिंतने चिंतने तद्रूपता, चिंता चिंता चितारूपा असा विषय. परमात्मा श्रीरामचंद्र चिंतने केलासी किंकरा, इतरांचा कायचा विचार, चिंता दुस्तरा श्रीराम. रामचंद्र प्रभूंना बोलू लागले, भगवंता तुम्ही भगवान आहात, पण चिंतेमुळे हात जोडू लागले. लक्ष्मणा होय बंधूची मला भिक्षा द्या म्हटले. भिक्षा मागायची वेळ आहे का? सत्ता नाही का? सर्व सत्ता आहे, पण देह अवस्थेवर आले. मनुष्य नाट्य करायचंय, माणसं काय करतात? चिंता करतात. तशी चिंता करू लागली, आणि तुम्ही त्या ठिकाणी या स्वरूपाला आलात भगवंता. मग माणसांचं कसं असेल, जीवाचं कसं असेल? या चिंतेनं जीवाचं किती वाटोळ केलं असेल. चिंतेचा एकच पर्याय, सोडून देणे. काय करणे? चिंता सोडून देणे. सुटती का? इतकी सोपी आहे का? तंबाखू सुटत नाही. काय? तंबाखू सुटत नाही, दारू सुटत नाही, चिंता सुटल का? व्यसन तेव्हा सुटतं जेव्हा दुसरं व्यसन लागतं. काय? बरीच लोक भाषण करतात, मला तंबाखू सोडा, दारू सोडा. अरे बाजारचा भाजीपाला आहे का? तंबाखू सुटत नसते, दारू सुटत नसते, आणि रामनामाचा नाद लागू द्या, सगळं सुटत असतं. केव्हा सुटलं पत्ता लागत नाही. त्याच्यामुळे व्यसनाला बंद व्यसनच करत. आणि व्यसन कशाचं लागलं पाहिजे? माझी मज झाली छंद या नामाचा घेतलसे, नाहीतर चिंता काटा काढल्याशिवाय राहत नाही. हनुमानजी बोलताय, ते चिंतेचा समोर हो, वाह करते तुझे नाम पाह, एवढा तुझा नाम निर्वाह, महाभाव श्रीराम. भगवंता आम्हा भक्तासाठी तुझं नाव हा निर्वाह आहे. काय आहे? माणसं म्हणतात निर्वाहासाठी काय करतात? निर्वाहासाठी राम राम करतो आम्ही. काय करतो? राम राम करतो. एवढा चिंतेचा अग्नी, चिंतेचा काय अग्नी आहे, आणि या चिंतेच्या आगडोंबामध्ये संत सुखी राहतात, कारण संत चिंतन करतात. समाज चिंता करतो म्हणून दुःखी आहे, चिंतन करेल तो सुखी आहे, आणि शहाणा तो धनी. इतकं सांगून सुद्धा कोणी चिंता करत असेल तर मात्र उपजोनी करंटा, निनी अद्वैत वाटा. रामचंद्र प्रभू हे भगवान, याच्यावर ज्याचा विश्वास नाही त्यानं चिंता करावी. आणि रामचंद्र प्रभू या सर्व सृष्टीचे सदोदित, सर्व सत्ताधीश नियंत्रक आहेत, आणि मी त्यांचा भक्त आहे. मग मला चिंता करण्याची गरज, मी फक्त त्यांचं चिंतन करेल असं सांगतायत. ते समूळ चिंता साधनी पाही, स्वस्वरूपी सावध होई. स्वमित्राची भय नाही, प्रतिज्ञा पाही हे माझी. आलं का प्रतिज्ञेवर? विज्ञापनेपासून सुरू झालं होतं, आणि प्रतिज्ञेपाशी येऊन, अहो रामा लक्ष्मणाला भीती नाही,
पण विज्ञापना केली राम मोठे आहेत म्हणून आणि प्रतिज्ञा केली नाम मोठा आहे म्हणून. दोन्हीतला फरक कळला. राम मोठे, मोठ्या पुढे काय केली पाहिजे? विज्ञापना, विनंती. आणि आता सांगतायत देवा तुझं नाम मोठं आहे आणि ते माझ्या जवळ आहे आणि त्या नामाच्या बळावर मी काय करतोय? प्रतिज्ञा करतोय. लक्ष्मणाला भीती नाही, यमाची इकडे यायची हिम्मत नाही, आला तर त्याची खैर नाही. आत्ताची जावणी सत्वरात जाणोनी औषधी संभार शेळे उठवीन समित्रा प्रतिज्ञाचा चार हे माझी. आत्ता जातो औषधी घेऊन येतो, क्षणार्धात लक्ष्मणाला उठवतो. ही माझी काय विनंती नाही, प्रतिज्ञा आहे. कारण ज्या बळावर जातोय ते तुझ्या नावाचं बळ आहे. हनुमानजी बोलतायत. ऐसे बोलोनी गळांगुळा त्राटिले भूमी सलांगुळ पुढील कथा ती रसाळ श्रोते सकाळ परिसोता. अशा प्रकारे बोलले प्रभू रामचंद्र भगवान की जय. दणकन जमिनीवरती शेपूट आदळलं. हनुमानजी तयार झाले राम कार्यासाठी. पुढे हनुमानजी जाणार आहेत. सुंदर असा लक्ष्मण शक्ती प्रसंग आहे. सर्व सावधान. भाग्यवान श्रोते माय बापांनो, आपण भाग्यवान आहेत. लक्ष्मण शक्ती श्रवण करतोय. भावार्थ रामायणाचं सार लक्ष्मण शक्ती आहे. खरं सांगायचं रामायणात असार काही नाहीच. रामायण हे लोण्याचं घुसळं नाही, दह्याचं नाही. कशाचं घुसळं नाही? लोण्याचं घुसळं नाही. काय निघणार आहे? लोणीच निघणार आहे. आणि ते प्रत्येकाचं मन चोरणार लोणी आणि भगवंताच्या चरणापर्यंत पोहोचवणारी कथा सर्व भाग्यवान श्रोते मायबापांनी श्रवण करावे असं ग्रंथकर्ते सांगतायत. एका जनार्दनाचे ताण पुकारू परिमागणे या लागी मज कारणे मुखी घास देणे जननिया. थोडा मी अधिकचा वेळ घेतला, माफ करा. एका जनार्दनाचे तन हे तान लेकरू असतं. भूक असते पण त्याला खायचं कळत नाही. भूक लागली का ताण लागली त्याला कळत नाही. मुंगी चावली तरी रडतय, भूक लागली तरी रडतय. त्याच्याकडे एकच उपाय आहे, रडणी. आणि त्याला संताचं एकच काम आहे, त्याला सोडवणे. विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. तस तानेला उदक द्यावे की भुकेला जीव घालावे, अशा प्रकारचा विषय तुम्हाला कळतो असं जनार्दन स्वामींना विनंती ग्रंथकर्ते करतायत. जे गोड लागे माऊलीसी तोंडीचे काढीत वेगेसी गोपी बाळकाच्या मुखासी निजमानसी स्नेहाळ. होय, जे गोड लागे माऊलीसी. घरी लेकरू असावं, पंक्तीला गुलाबजामुन असावं. महाराज, करोडपतीची जरी पाहिली असली तर ती एक गुलाबजामुन घरी नेणार म्हणजे नेत नाही. ती लेकूरवाळी कसली महाराज, तिला घास गोड कसा जाईल. शिदोरीला आलेला गुलाबजामुन बालुशाही तिनं तोंडात घालेल का? लेकरू बाहेर असतात. अगदी तसंच मोतीराम महाराज गाव फिरले. रामायणाचा महाभारताचा सप्ताहाचा घास प्रत्येकाला भरवण्याचं काम केलं. कारण जे आईला गोड लागतं
ते जोपर्यंत बालकाच्या पोटात जात नाही तोपर्यंत आईचं पोट भरत नाही. महाराज वांझेसी हे नकळी. वांझ कुणाला म्हणा? लोक मेले का राहिले माहिती नाही, माझं पाकिट मला सप्ताह चलल नाही तर बंद पडल, माझं पाकिट. वांझेसी हे नकळे चिन्ह व्याली जाणी वेद. त्याच्यासाठी वेदना देऊन जन्म दिला पाहिजे आणि समाज भक्तीला लागला पाहिजे. या भावनेसाठी जातीवंत संत असला पाहिजे. एका जनार्दन स्वामी तुम्ही मायबाप आहात म्हणून रामायणाचा गोड घास तुम्ही मला अनाथाला अर्पण केलात असं ग्रंथकर्ते सांगतायत. एका जनार्दना शरण श्रोती द्यावे अवधान, हनुमान जावे व्यापार, औषधीची आगमन करीला. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन ग्रंथकर्ते सांगतायत श्रोत्यांना एकच काम आहे. काय द्यायचं? अवधान द्यायचं, लक्ष द्यायचं. आणि लक्ष दिल्यानं काय होतं? सर्व सुखाचे. अर्ध सुख नाही, भरपूर सुख नाही, अख्खं सुख. फक्त काय द्यावं लागतं? लक्ष देण्यासाठी मनानं मनावर घ्यावं लागतं. बरं का? ते मगाचा विषय. एकी आवरील्या चौघांना एकटच आवरीत असतं, तेवढं प्रसन्न करावंच लागतं. तेवढं प्रसन्न केलं की देव प्रसन्न होणं सोडा हो. तो तू आम्हापाशी मागे पुढे उभा करण्याची ताकद मनामध्ये मनात आणायचं आणि आपलं चांगलं करायचं. हे सुराचं सामर्थ्य. ही अपेक्षिजे विचारशुरी असं सांगतायत. स्वस्ति श्री भावार्थ रामायण युद्ध काणे का कार्तिकाय औषध मंत प्रार्थना नाम चतुर्थ अध्याय कुंडलीवर यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. रामकृष्ण. जय श्रीराम. जय श्रीराम. यानंतर वाचकरातील हरिभाऊ टोले, सूचकरातील नौटंक सुरेश महाराज मोरे. पूर्ण केली.